साधारणतः संबंध राज्यामध्ये पूर परिस्थिती आहे आणि त्याच फटका म्हणजे परळी तालुक्यातील कोरगाव होडा या ठिकाणी परवाच्या रात्री जी घटना घडली दुर्दैवी, त्या घटनेमध्ये तिघांना जिवंत वाचवण्यात यश आलं, परंतु एक त्या घटनेमध्ये मृत झालेला आहे. स्थानिक तिथं आपल्यासोबत आहेत की ज्यांनी त्या घटना लाईव्ह बघितली, लाईव्ह मदत कार्य त्यांनी त्यावेळेला केलं. रात्रीच्या अंधारामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी या मुलांना वाचवण्यामध्ये त्यांना यश आलं आहे, परंतु त्यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्यासोबत आहेत स्थानिक रहिवासी दत्तात्रय गव्हाणे, ज्यांनी रात्रीच्या 12 वाजता स्वतः जीवाची पर्वा न करता घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी यांना वाचवलं आहे. सर, काय सांगाल? साधारणतः सर्व घटनाक्रम कसा होता? पहिलं तर विशाल बल्लाल यांना आम्ही गावकऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आणि खरंच ही दुर्दैवी घटना घडायला नाही पाहिजे होती. ते घडली ते कारण त्याच्यामध्ये आपलं काही चालत नाही. ज्यावेळेस मला 12ला कॉल आला आणि हे मुलं असे अडकलेत म्हणून समजलं, त्यावेळेस वाहून गेले म्हणून समजलं होतं. आणि त्यावेळेस मला लोकेशन ममदापूरचं मिळालेलं होतं. मग मी ममदापूरला गेलो असल्यानं तिकडं आमचा बराच वेळ गेला आहे. आणि त्यानंतर मी 12:30 पावणे 1च्या दरम्यान इथं आलो असताना रोडवर त्या तिकडं टॉर्च लावली, तर त्यावेळेस इकडून मला आवाज आला या साईडनं. हां, हे 2 मुलं ओरडत होते मोठमोठ्याने. मग मी पोलीस प्रशासनाला कॉल केला, दैपळे साहेबांना, किंवा मुलं वाहून गेलेली मुलं आहेत, आवाज देत आहेत, 2 आवाज येत आहेत म्हणून मला, तर तुम्ही लवकर या. त्यांनी बी तत्परतेने लवकर येण्याचा प्रयत्न केला. साधारणतः अशी पण चर्चा आहे की त्या मुलांनी काहीतरी 112 नंबरला कॉल केला वगैरे. हां, त्याच्यापैकी जे अमर पौळ आहेत त्यांनी 112ला कॉल केला आणि 112ला कॉल करून त्यानं त्यांच्या गावच्या सरपंच सुभाष नाटकर यांना पण कॉल केला म्हणे. आणि मग त्यानंतर त्यांच्या गावातून एका मित्राचा रणजित मुठाळ म्हणून माझे मित्र आहेत, त्यानं मला कॉल केला. आणि त्यानंतर मी इथं आलो आणि लोकेशन त्या गावचं मिळालं. तर पुन्हा नंतर मला वाटलं की इथंच असतील म्हणून मी इथं रात्रीच्या 12:30 पावणे 1ला इथं आलो. घटनेच्या वेळी जेव्हा तुम्ही इथं साठी इथं आला होता, तर तुमच्यासोबत साधारणतः किती जण होते आणि कशा प्रकारे हे पूर्ण तुम्ही प्रक्रिया पडली? सुरुवातीला नामदेव भोरकडे म्हणून आमचे मामा आहेत, ते आणि मी होतो. आणि मग आम्ही सर्व गावातील ह्यांना उठवलं. तांड्यामधून पण भरपूर टीम आली. दिलीप अण्णा राठोड, प्रदीप पवार, बाळासाहेब राठोड, तरी यांचं पण मदत झाली. आणि गावामधून भरपूर टीम होती. हे सगळी टीम आलेलीच होती. जवळपास आम्ही 50 ते 60 जण गावातील सगळे लोक मिळून रात्री प्रयत्न करत होतो. पण आम्हाला प्रवाह एवढा जास्त होता, गावापर्यंत पाणी आलेलं होतं, त्याच्यामुळं आम्हाला करता काही येत नव्हतं. आम्ही फक्त ह्यांना धीर देण्याचं काम. साधारणतः डोक्या इतकं पाणी होतं आणि त्याच पाण्यामध्ये म्हणजे ती जर हाईट बघितली तर ती झाडाच्या फांद्या लागते. नाही, त्यावेळेस चं पाणी खूप वेगानं होतं आणि जास्त होतं. आता ह्याच्यापेक्षा नदीने हे किनारा सोडून नदीनं ती साईड पकडली होती. नदी त्या साईडनं होत होती, त्याच्यामुळं आम्हाला इकडे येता येत नव्हतं. इकडं पाणी जवळपास डोक्याच्या पुढे वर होतं इथं, पण नदीनं ते भाग धरला होता वरचा, गावा शेजारचा, म्हणून आम्हाला अलीकडे येता येत नव्हतं. आणि साधारणतः असं पण आहे की याच 2 झाडांना त्यांनी त्याचा आसरा घेतला दोघांनी, आणि जो विशाल बल्लाळ होता इथून साधारणतः 1 किलोमीटर दूर होता. हां, या ठिकाणी हे जे आंब्याचं झाड आहे, या आंब्याच्या झाडावर राहुल पौळ होता. ओके. आणि इकडं राहुल नवले म्हणून जो फुलारवाडीचा आहे पाथरी तालुक्यातला, तो ह्याच्या. आणि विशाल बल्लाळ आपला केजचा जो आहे, तो इथून पलीकडे 1 किलोमीटर होत गेला होता, त्याला पण झाडावर होता तो पण. असं पण तुम्ही तुमच्या याच्यामध्ये सांगितलं किंवा त्यांनी पण आपल्या जिवंत आकाशासाठी म्हणजे त्यांनी आवाज दिले वगैरे, संध्याकाळी जागा होता, बऱ्याच वेळ तो जिवंत होता. हो, हे आम्ही स्वतः त्याचे आवाज ऐकलेले. त्या साईडला त्याचे आवाज खूप वेळेस त्यानं करत होता. आमचा आवाज बहुतेक त्याच्यापर्यंत, आमचं अंतर भरपूर होतं, त्याच्यामुळे आमचा आवाज त्याच्यापर्यंत जात होता का नव्हता की, पण तो आवाज देत होता. साधारणतः ही कितीची वेळ आहे? हे 3:30 पावणे 4 वाजेपर्यंत तो आवाज देत होता त्या ठिकाणी. म्हणजे साधारणतः तो पहाटे 4 पर्यंत जिवंत असावा. आणि यांना तुम्ही या दोघांना जे तुम्ही जे बाहेर काढलं ती वेळ किती होती साधारणतः? ते आम्ही सकाळी त्यांना 6च्या जवळपास आम्ही त्यांना बाहेर काढलं. आणि NDRFची बचाव करायची जी टीम आली होती ती किती वाजता आली होती? 8 वाजता आली. खूप वेळ उशीर आली. पहाटे 8. म्हणजे असं पण आहे किंवा जर ही टीम जर सायंकाळ म्हणजे मध्यरात्रीच आली असती तर हे वाचले असते. माझं म्हणणं तेच होतं. मी प्रशासनाला, दैपळे साहेबांना, यांना रुपनर साहेब होते, खूप मदत, ते म्हणजे तहसीलची टीम पण खूप काम करत होती. पण आम्हाला इथं NDRFची टीम पाहिजे होती, कारण तो मुलगा काढणं गरजेचं होता, हे मुलं काढणे गरजेचे होते. सकाळपर्यंत यांची सकाळ होती का नाही असं आम्हाला वाटत होतं, त्याच्यामुळे तात्काळ मदत हवी होती. बोट जर आणली असती रात्रचं आणि ते जर तिथपर्यंत गेली असती तर साहजिकच ते वाटलं.
आपण ती गाडी पाहू शकता की जी गाडी त्या मध्यरात्रीपासून तिथेच आहे. म्हणजे सध्याची गाडीची हाईट पाहिली तर एक साधारणतः आपल्या डोक्याच्या जवळपास हाईट आहे. म्हणजे विचार करू शकतो आपण की जर झाडाला पाणी लागते तर त्याचा म्हणजे फ्लो किती असावा आणि किती वेगाने ते पाणी असावं. आणि एकंदर सर्व या घटनेकडे पाहिलं तर असंही आपल्याला लक्षात येतं की NDRFचं जर मदत कार्य जर मध्यरात्री मिळालं असतं तर विशाल बल्लाळ हा नक्कीच वाचला असता. आणि एकंदर सर्व ह्या जर परिस्थितीकडे पाहिलं तर कुठेतरी त्या पुलाचं काम झालं असतं तर ही घटना घडली नसती असंही त्यांचं म्हणणं आहे. याबद्दल काय सांगाल? बरोबर आहे. आम्ही 2017-18 पासून आम्ही निवेदनं दिलेले आहेत. इथं ज्यावेळेस जे मंत्री असतील, जे पालकमंत्री असतील, ह्या रोडवर ज्यावेळेस पुढच्या गावाला कार्यक्रमानिमित्त जात असतील, कधी बी आम्ही त्या रोडवर त्यांना निवेदनं त्या कार्यक्रम ह्याच्या दिलेले आहेत. तहसील प्रशासनाला बऱ्याच वेळेस आम्ही त्या पुलाचे निवेदनं दिलेले आहेत. प्रत्येक वेळेस निवेदन दिलेले आहेत. का काम झालं नाही हे काही सांगता येणार नाही आम्हाला, पण ते काम जर झालेलं असतं तर निश्चितच आज एक बळी गेला नसता विशालचा. साधारणतः पाहिलं तर खरं म्हणजे दत्तात्रय गव्हाणे असतील आणि त्यांची ही सर्व टीम असेल यांनी जीवाची पर्वा न करता तिघांना वाचवलेलं आहे. एकाला दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. परंतु कुठेतरी असं म्हणता येईल की आपल्याला जर पुलाचं काम झालं असतं तर ही घटना घडली नसती. अतुल्य महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामॅन अमोलसह मी नितीन ढाकणे, बीड, परळी.